स्वराज्याचं देखणं स्वरूप पाहण्याची प्रखर इच्छा असलेल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना प्रणाम। ते देखणं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी सर्व मावळ्यांसहित प्राणपणाला लावणारे महाराष्ट्राची लखलखती तलवार छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की आपसुकपणे जय असे आमच्या तोंडावर येणारे आम्ही आपल्या सर्वांना स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी कित्येक मावळ्यांनी शेवटच्या श्वासांपर्यंत आपल्या रक्ताचे पाठ लोटून स्वराज्याचे स्वप्न साकारलेले मावळे आपल्या सर्वांना माहीतच आहे। या शूर मावळ्यांच्या पराक्रमांच्या गाथामधून हिंदवी स्वराज्य उभं राहिलं। चला तर मग आज आपण महाराजांचा तिसरा डोळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या मावळ्यांच्या पराक्रमावर एक नजर टाकू। त्या अगोदर आपण हे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि अशा आपल्या आवडत्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा आणि बघत रहा तुमचं आमचं सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनेल PSM व्हिडिओ ब्लॉग। शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, हो तिसरा डोळा। हा शूर मावळा म्हणजे निष्णात बहुरूपी आणि गुप्तहेर बहिर्जी नाईक। बहिर्जी नाईक म्हणजे महाराजांच्या सामर्थ्याचा गुप्त आधारस्तंभच म्हणावे लागेल। स्वराज्य सेनेतील गुप्तहेर खात्याचा प्रमुख म्हणून ते काम सांभाळत होते। शत्रू गोटातील हालचाली, तेथील प्रदेशामधील महत्त्वाची ठाणी, महत्त्वाच्या व्यक्तींचे कमकुवत स्थाने, युद्धप्रसंग रामबाण ठरणाऱ्या गुप्त गोष्टी शोधून काढण्याचे काम हे गुप्तहेर खाते निष्णातपणे करत होते। महाराजांच्या मावळ्यात 3 ते 4 हजार गुप्तहेर होते। याचं नेतृत्व बहिर्जी नाईक करत होते। विविध वेषांतरे करून ते समोरच्याला पुरते अचंबित करून सोडायचे। एक दिवशी महाराजांची आणि बहिर्जींची नजरानजर झाली। हा बहुरूपी लोकांना खेळ दाखविण्यासाठी नव्हे तर शत्रूला खेळविण्यासाठी जन्माला आलाय आणि त्यांना आपल्या सैन्यात सामील करून शिवाजी महाराजांनी घेतले। वासुदेवापासून ते भिकाऱ्यापर्यंत काही क्षणातच वेश बदलायचे कोणी मायका लाल नव्हता जो यांना ओळखेल। डोळ्याचे पाते लवते ना लवते तोपर्यंत बहिर्जी त्या पात्रात उतरून समोरच्याला अचंबित करून टाकायचा। समोरच्याच्या मनाचा वेध घेणारा हा मनकावडा अगदी समोरच्याच्या पोटातील खबर सहजपणे काढायचा। अहो चक्क दिल्लीचा बादशाह आणि विजापूरचा आदिलशहा यांच्या महालात ते वेषांतर करून सहजपणे फिरत असे। शत्रुपक्षाचा माणूस भेटल्यास तेथेच देहदंड देणाऱ्या त्या सुलतानांच्या भेदक नजरेला देखील बगल देणारा आमचा बहिर्जी यांच्यात असामान्य कर्तृत्व सामावले। स्वराज्यासाठी काम करणारे गुप्तहेर खाते अतिशय शिस्तबद्ध व कार्यक्षम होते। खोटी माहिती देणाऱ्याला कडेलोट दिला जाईल ही सक्त ताकीद बहिर्जींनी सर्वांना दिली होती व कामाची सर्व पद्धत पूर्णपणे गुप्त होती। अहो ते एखादं सोंग घेतलं तर स्वतः कोण आहेत हेच विसरून जायचे आणि ध्येयाच्या पायथ्याशी सहजपणे पोहोचायचे। बहिर्जी नाईक हे फक्त गुप्तहेरच नव्हते तर ते लढाईतही निष्णात तरबेज होते। हवेच्या वेगाने दांडपट्टाही चालवत तलवारबाजीतही तरबेज असा हा शूर मावळा अष्टपैलू शैलीचा होता। वेळ पडताच शत्रूला धूळ चारून कधी बाहेर पडायचा हे शत्रूलाही कळायचे नाही। तो क्षण शत्रूला स्वप्नात पाहिल्याची जाणीव व्हायची आणि क्षणार्धात तिथून निसटणारे आमचे बहिर्जी म्हणजे स्वराज्याचा एक दुसरा आधारस्तंभच होते। आपल्या सर्वांना अफजल खानाच्या वधाबद्दल माहीतच आहे। त्यात बहिर्जींच्या कामगिरीचा सिंहाचा वाटा। अफजल खान महाराष्ट्रात आल्यापासून
बहिर्जी त्यांच्यावर नजर ठेवून होते. अफजल खान हा शिवाजी महाराजांना संपविण्यासाठी आलाय ही खबर देणारे बहिर्जीच होते. अफजलच्या गोटातून सर्व माहिती निष्णातपणे बहिर्जी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवत असत. शाहिस्ते खानची फजिती करण्यामागे बहिर्जींनी खानाची हालचाल सांगून शिरकाव करण्याचा मार्गही शिवाजी महाराजांना सांगितला. त्यामुळे महाराजांना चकवू पाहणाऱ्या करतलब खानचा डाव देखील उधळून लावला. खानाने बोरघाटाऐवजी उंबरखिंड निवडली ही माहिती बहिर्जींनीच महाराजांना कळली व महाराजांनी आपले सैनिक उंबरखिंडीत पेरले आणि तब्बल 2000 सैन्यांचा उंबरखिंडीतच थुवा उडवला. अशा वेगवेगळ्या घटनाक्रमांत महत्त्वाची माहिती पुरवून स्वराज्याचे सर्व रस्ते सोपे आणि सोयीस्कर केले ते फक्त आणि फक्त बहिर्जींनीच. म्हणूनच शिवरायांचा तिसरा डोळा म्हणून इतिहासाने बहिर्जींची दखल घेतली. तेव्हा दिलेली ही उपाधी खरोखर सार्थ ठरली. महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील बानूरगड नावाचा किल्ला आहे. कधीही आवर्जून या किल्ल्याला भेट द्या. अशा शूरवीरासमोर आपले नतमस्तक झुकून मानाचा मुजरा केल्याशिवाय राहणार. अशा बहिर्जी नायकांना TSM व्हिडिओ ब्लॉगच्या प्रेक्षकांचा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं सर्व मावळ्यांना वाटेल. अशा आमच्या मावळ्यांच्या रक्तरंजित क्रांतीने आपल्या स्वराज्याचा भगवा फडकला. धन्यवाद.